नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपल्याला डिस्कस करायचं आहे MSCET 2020 मध्ये डेरिव्हेटिव्हवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जात असतात. तर मोस्ट ऑफ द टाइम CET मध्ये 2 किंवा 3 मॅक्झिमम क्वेश्चन येत असतात. तर ते 2 आणि 3 क्वेश्चन जे असतात ते एक तर लॉगरिथमिक वर येऊ शकते किंवा पॅरामेट्रिक वर येऊ शकते आणि आलेच तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वर येऊ शकते. तर आपल्याला तेच डिस्कस करायचं आहे, तेच अनालाइज करायचं आहे मागील 4 वर्षाचे क्वेश्चन पेपर की क्वेश्चन कशा प्रकारे आलते. तर 2016 मध्ये हा एक लॉगरिथमिक वर क्वेश्चन होता की इफ log x² - y² डिवाइड बाय x² प्लस y² इक्वल्स टू 2 देन dy बाय dx इक्वल्स टू हाऊ मच. तर या ठिकाणी सॉल्व कसं करायचं. log बेस 10 आहे x² - y² डिवाइडेड बाय x² प्लस y² इक्वल्स टू 2. हे या साइडला जर गेले तर काय तयार होते x² - y² divided by x² plus y² equals to 10². Next x² minus y² divided by x² plus y² equals to 100. Again next divide ची या साइडला गेले तर मल्टिप्लाय होत असतात. x² minus y² equals to 100 x² and plus 100 y². नेक्स्ट काय करसाल, हे या साइडला आले आणि हे या साइडला जर गेले तर काय होतात पहा. या ठिकाणी येतात -99x² इक्वल्स टू 101 y². अगेन नेक्स्ट डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. -99 constant as it is. Derivative of x² twice x equals to 101 constant is a. Next y² चा डेरिव्हेटिव्ह twice y, again derivative of y with respect to x. 2 get cancel. राहिलं काय 99x equals to 101 y dy by dx. तर आपल्याला विचारलेलं काय आहे यामध्ये की dy by dx equals to किती. तर या ठिकाणी येते -99x divided by 101 y equals to dy by dx. हे आपलं आन्सर. तर -99x डिवाइड बाय 101 y. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ log x³ minus y³ डिवाइड बाय x³ plus y³ टू द बेस 10 इक्वल्स टू 2 देन dy by dx इक्वल्स टू हाऊ मच. 4 ऑप्शन यामध्ये दिलेले आहे. हा क्वेश्चन 2018 मध्ये आलेला आहे. याच्या अगोदरचा क्वेश्चन ही सेम असाच होता, तो 2016 मध्ये आलेला आहे आणि आताचा क्वेश्चन हा 2018 मध्ये आलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. तर बघा याचा शॉर्टकट जर पाहता झालं तर याच्या अगोदरचा क्वेश्चन काय होता की log बेस 10 होता, इथं होता x² minus y² डिवाइडेड बाय x² plus y² आणि इक्वल्स टू 2 and then dy by dx equals to how much. हा क्वेश्चन अगोदरचा होता. तर पहा याचं आन्सर जर तुम्हाला शॉर्टकट मध्ये जर काढायचं जर झालं तर शॉर्टकट मेथड काय सांगते इथं की बघा log इथं x² minus y² डिवाइड बाय x² प्लस y² आहे, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. तर याचा आन्सर इथे -99 y डिवाइड x डिवाइडेड बाय 101 y. काय होत असते पहा x² आहे मायनस y² आहे, इथं स्क्वेअर आहे म्हणून फक्त याचा पॉवर 1 न कमी केला काय आला फक्त पॉवर 1. सेम असंच याचा स्क्वेअर आहे याचा पॉवर 1, इथं काय येते -99 डिवाइड बाय 101. हे सेम आहे. तसंच सेम याचं जर आन्सर जर शॉर्टकट मध्ये जर काढायचं जर झालं तर काय आलं असतं -99x³ आहे, 1 कमी केला स्क्वेअर डिवाइड बाय 101 y². हे आन्सर झालं असतं. पण हे आन्सर या चारही याच्यात नाहीये. तर याला आणखी आपल्याला सॉल्व करायचं. तर कसं करायचं पहा आता थोडं. आता यामध्ये गिवन काय दिलेलं आहे आपल्याला की log बेस 10 आहे, इथं आहे x³ minus y³ डिवाइडेड बाय x³ प्लस y³ इक्वल्स टू 2. नेक्स्ट काय करसाल आता पहा यामध्ये सॉल्व करायचं जर म्हटलं तर हा log या साइडला जर गेला log बेस 10 तर तिकडे जर गेले तर काय होतात x³ minus y³ डिवाइड बाय x³ प्लस y³ इक्वल्स टू 100. परत हे त्या साइडला जाऊ द्या x³ minus y³ इक्वल्स टू 100x³ प्लस 100 y³. परत 100 y³ या साइडला किंवा हे या साइडला जाऊ द्या 100 x³ मायनस
एक्स क्यूब म्हणजेच 99 मायनस 99 एक्स क्यूब इक्वल्स टू 101 वाय क्यूब. डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट जर केलं तर काय होतं या ठिकाणी पहा आता. डिफरन्शिएट जर केलं तर मायनस 99 मल्टिपल ऑफ 3x स्क्वेअर इक्वल्स टू 101 वाय क्यूब म्हणजे डेरिव्हेटिव्ह याचा काय सांगतो की 3y स्क्वेअर अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आणखीन काय केलं असतं पहा 3 कॅन्सल झाले असते मायनस 99 एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 101 वाय स्क्वेअर इक्वल्स टू dy बाय dx. पण या ठिकाणी आपल्याला एकही ऑप्शन मध्ये नाही आहे. हे तर शॉर्टकट पर्यंत इथपर्यंत आपण सांगितलेलंच आहे. पण आता यापैकी एक आन्सर आपल्याला पाहिजे. तर काय कराल यामध्ये एक ऑब्झर्व जर केलं तर इथं या ठिकाणी कंडिशन काय तयार होते की मायनस 99 डिवाइड बाय 101 इक्वल्स टू वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब तयार व्हायला पाहिजे. वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब. तर या ठिकाणी ठेवा मायनस 99 डिवाइड बाय 101 म्हणजेच वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब मल्टिपल ऑफ एक्स स्क्वेअर डिवाइड बाय वाय स्क्वेअर इक्वल्स टू dy बाय dx. देन वाय क्यूब वाय स्क्वेअर कॅन्सल तिथं वाय बाकी आहे. परत हे कॅन्सल झाल्यानंतर खाली x बाकी आहे इक्वल्स टू dy बाय dx. तर dy बाय dx आन्सर काय आहे y बाय x. डी नंबरचा ऑप्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x टू द बेस e स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x. चार ऑप्शन यामध्ये दिलेले आहे. डेरिव्हेटिव्ह काय आहे तो विचारलेला आहे. हा जो क्वेश्चन आहे हा 2019 मध्ये विचारलेला आहे. तर यामध्ये बघा गिवन डेटामध्ये काय काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिले गिवन या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला की log x टू द बेस e स्क्वेअर. मग याला लिहिसाल कसं. सपोज मी याला y म्हणून कन्सिडर करू तर या ठिकाणी y इक्वल्स टू log x डिवाइड बाय log e स्क्वेअर. फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. काय असतो फॉर्म्युला log a टू द बेस b जर असेल तर log a डिवाइडेड बाय log b या फॉर्म्युलेनुसार आपण इथं अरेंजमेंट केली. परत पॉवर कुठे येणार आहे समोर log x डिवाइड बाय 2 समोर आहे 2 log e. पण log e म्हणजे काय होत असते 1. या ठिकाणी y इक्वल्स टू log x डिवाइड बाय 2. करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट काय सांगते dy बाय dx कारण की विथ रिस्पेक्ट टू x विचारलेला आहे आपल्याला. तर log चा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय log x. हे 2 तर आहेच ॲज इट इज. ठीक आहे. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 बाय x. मग या ठिकाणी काय करसाल आणखीन पहा dy बाय dx इक्वल्स टू 1 डिवाइडेड बाय या ठिकाणी x log x याचा काय येणार आहे स्क्वेअर. पॉवर वर गेला या ठिकाणी. तर dy बाय dx इक्वल्स टू 1 डिवाइड बाय x इंटू log x स्क्वेअर. तर बी नंबरचा ऑप्शन इज करेक्ट. आतापर्यंत आपण लॉगरिथमिकवर सर्व क्वेश्चन पाहिलेले आहे की मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये कसे आले होते. आता पॅरामेट्रिक फंक्शनवर पाहायचे आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू साइन इनवर्स इन ब्रॅकेट ऑफ 3x मायनस 4x क्यूब. आता हा जो क्वेश्चन आहे हा 2016 मध्ये आलेला आहे. आता याला सॉल्व्ह जर करायचं जर असेल तर काय असते पहा. आता हा पॅरामेट्रिक फॉर्मवरचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले मी याला कन्सिडर करतो u म्हणून. u इक्वल्स टू tan इनवर्स ब्रॅकेट ऑफ x डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. अनदर वन इज अ v. कन्सिडर करू आपण v म्हणून. काय इथं साइन इनवर्स 3x मायनस 4x क्यूब. आता काय होते पहा या ठिकाणी x च्या फॉर्म मध्ये आहे. मी पुट करतो की x इक्वल्स टू सपोज साइन थीटा पुट केलं. काय केलं पुट इथं पुट x इक्वल्स टू साइन थीटा. x इक्वल्स टू साइन थीटा पुट केलं तर काय होणार आहे पहा u इक्वल्स टू tan इनवर्स x डिवाइड बाय अंडर रूट x मीन साइन थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा u इक्वल्स टू tan इनवर्स साइन थीटा डिवाइड बाय 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा.
स्क्वेअर रूट कॅन्सल. अगेन u इक्वल्स टू टॅन इनवर्स साइन बाय कॉस म्हणजेच टॅन थिटा. या ठिकाणी टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, u इक्वल्स टू थिटा. देन u इक्वल्स टू थिटा, थिटा रिप्लेस बाय साइन इनवर्स x. तर या ठिकाणी काय येते u इक्वल्स टू साइन इनवर्स x. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x du बाय dx काय ते साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला या साइडला v. तर काय येते इथं v इक्वल्स टू साइन इनवर्स 3x मायनस 4x क्यूब. तर x रिप्लेस बाय साइन थीटा. तर v इक्वल्स टू साइन इनवर्स 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. आता काय करसाल की v इक्वल्स टू साइन इनवर्स 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा फॉर्म्युला काय सांगतो की साइन 3 थीटा. अगेन साइन इनवर्स कॅन्सल, v इक्वल्स टू 3 थीटा, थीटा रिप्लेस बाय साइन इनवर्स x, v इक्वल्स टू 3 साइन इनवर्स x. नेक्स्ट इज डिफरेंशिएट v विथ रिस्पेक्ट टू x dv बाय dx. 3 साइडला मल्टीप्लाय 1 डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर मीन्स dv बाय dx इक्वल्स टू 3 डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. तर पॅरामेट्रिक फॉर्म काय सांगतो की du बाय dx होल डिवाइड बाय dv बाय dx इक्वल्स टू काय ते या ठिकाणी पहा 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर होल डिवाइडेड बाय dv बाय dx म्हणजे 3 अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. कॅन्सल झाले अंडर रूट मधल्या व्हॅल्यू सर्वच. तर इथं आलं 1 बाय काय त्या ठिकाणी 1 बाय 3. तर हे होते du बाय dv म्हणजे डिफरेंशिएट u विथ रिस्पेक्ट टू v. डिफरेंशिएट u विथ रिस्पेक्ट टू v. आन्सर इज 1 बाय 3. डेरिवेटिव ऑफ log of sec theta plus tan theta with respect to sec theta and theta equals to pi by 4 is how much. 4 ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत. हा पण क्वेश्चन 2016 मध्ये आलेलाच आहे. म्हणजे 2 क्वेश्चन पॅरामेट्रिक फंक्शनवर आलेले आहेत. आता या ठिकाणी पहा काय करसाल डेरिवेटिव्ह ऑफ log of sec theta plus tan theta. तर याला आपण कन्सिडर करू u इक्वल्स टू log of sec theta plus tan theta. ठीक आहे. अँड v इक्वल्स टू sec theta नंतर म्हणायचं. नेक्स्ट काय करसाल पहा डिफरेंशिएट u विथ रिस्पेक्ट टू थीटा. डिफरेंशिएट u विथ रिस्पेक्ट टू थीटा. तर यामध्ये काय येतात पहा लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येते 1 डिवाइडेड बाय sec theta प्लस tan theta. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ sec theta into tan theta प्लस tan theta डेरिव्हेटिव्ह काय येतो sec स्क्वेअर थीटा. याला सॉल्व जर केलं तर काय येते sec theta कॉमन, sec theta कॉमन घेतलं तर काय येते इथं tan theta प्लस sec theta डिवाइड बाय अगेन sec theta प्लस tan theta. sec theta प्लस tan theta कॅन्सल, काय राहिलं फक्त sec theta. हा झाला du बाय d theta. नेक्स्ट दिलेला आहे v इक्वल्स टू sec theta. अगेन डिफरेंशिएट v विथ रिस्पेक्ट टू theta. sec theta चा डेरिव्हेटिव्ह, sec theta चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी येते sec theta into tan theta. नेक्स्ट आता आणखीन काय असेल यामध्ये की dv बाय d theta आहे आणि du बाय d theta आहे. तर डिफरेंशिएट याला आणि विथ रिस्पेक्ट टू हा सांगितलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण काय घेऊ शकतो du बाय d theta होल डिवाइड बाय dv बाय d theta म्हणजेच काय तयार होते du बाय dv. डिफरेंशिएट याला विथ रिस्पेक्ट टू हा. तर या ठिकाणी काय येते बाय du बाय d theta किती आहे sec theta आहे डिवाइड बाय अगेन dv बाय d theta sec theta into tan theta. sec कॅन्सल 1 बाय tan म्हणजेच cot theta. अगेन du बाय dv झालं, पण du बाय dv ॲट theta इक्वल्स टू पाय बाय 4.
म्हणजेच कॉट थीटा रिप्लेस बाय पाय बाय 4 आणि कॉट पाय बाय 4 म्हणजेच 1. कॉट पाय बाय 4 म्हणजेच 1. ऑप्शन इज अ बी 1. If x equals to f of t and y equals to g of t are differentiable functions t, then d square y divided by dx square equals to how much? तर हा जो क्वेश्चन आहे हा 2017 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर गिवन डेटा काय दिलेला आहे? x equals to f of t and y equals to g of t. मग आता या ठिकाणी काय करसाल? याला जर डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू t नुसार तर काय आहे तिथे डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू t दिलेलं आहे. ठीक आहे. तिथे येतात dx by dt equals to f dash of t and सेम या ठिकाणी डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t तर dy by dt equals to g dash of t म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण याला. तर मी याला dy डिवाइड बाय dx जर लिहायचं जर असेल तर काय लिहाल? dy by dt होल डिवाइड बाय dx by dt म्हणजेच g डॅश ऑफ t डिवाइडेड बाय f डॅश ऑफ t फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण याला. मग याला अगेन डिफरन्शिएट करायचं आहे. अगेन डिफरन्शिएट d स्क्वेअर y डिवाइड बाय dx स्क्वेअर कारण की आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे. तर या ठिकाणी काय येते? सेकंड फंक्शन ॲज इट इज सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन f डबल डॅश ऑफ t. नेक्स्ट अगेन मायनस फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन जर म्हटलं तर f डबल डॅश ऑफ t डिवाइडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर f डॅश ऑफ t याचा होल याचा स्क्वेअर. पण ज्यावेळेस आपण इथे घेतलं f डॅश ऑफ t म्हणजे फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x होता तर अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ t घ्यायचं काम पडलं. परत इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ t घ्यायचं काम पडलं. ते कॉमन आले. डेरिव्हेटिव्ह ऑफ t काय आलं असतं इथं? dt बाय dx. तर या ठिकाणी f डॅश ऑफ t इनटू डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ t मायनस g डॅश ऑफ t f डबल डॅश ऑफ t डिवाइडेड बाय f डॅश ऑफ t होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला असं लिहू शकतो आपण की 1 डिवाइड बाय dx बाय dt आणि dx बाय dt म्हणजे f डॅश ऑफ t. तर इथं आपण f डॅश ऑफ t लिहू शकतो. f डॅश ऑफ t. ठीक आहे. f डॅश ऑफ t इनटू f डॅश ऑफ t चा स्क्वेअर म्हणजेच f डॅश ऑफ t इनटू g डबल डॅश ऑफ t मायनस g डॅश ऑफ t f डबल डॅश ऑफ t and divided by f dash of t याचा क्यूब. हे झालं आपलं फायनल आन्सर. y equals to under root a raised to cos inverse t and x equals to under root a raised to sin inverse t, then find out dy by dx equals to how much. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हा 2019 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले गिवन काय दिलेला आहे आपल्याला? y equals to under root a raised to cos inverse t. याला जर डिफरन्शिएट जर केलं तर काय येते? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t इक्वल्स टू रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय 2 अंडर रूट जे आतमध्ये ते घ्या a चा पॉवर cos इनवर्स t. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू cos इनवर्स t म्हणजेच a रेज टू cos इनवर्स t इनटू log a. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स t मायनस 1 डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस t. आता याला व्यवस्थित लिहा. dy बाय dt इक्वल्स टू काय येते? -1 इंटू 1 -1 इंटू a रेज टू cos इनवर्स t इंटू log a डिवाइडेड बाय 2 अंडर रूट a रेज टू cos इनवर्स t इंटू अंडर रूट 1 मायनस t स्क्वेअर. Next is a
सेकंड काय दिलेला इथं एक्स, एक्स इक्वल्स टू अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स टी. डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू टी इक्वल्स टू. तर काय आहे या ठिकाणी पहा, रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय 2 अंडर रूट जो असेल ते ए चा पॉवर साइन इनवर्स टी. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू साइन इनवर्स टी, ए रेज टू साइन इनवर्स टी इनटू लॉग ए. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स टी 1 डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. आता याला व्यवस्थित लिहा परत, dx बाय dt इक्वल्स टू 1 मल्टिप्लाय 1 1 1 इंटू ए रेज टू साइन इनवर्स टी इंटू लॉग ए डिवाइडेड बाय 2 अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स टी इंटू अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. आता सॉल्व काय करायचं आपल्याला, dy बाय dx. आता dy बाय dx आपल्याला सॉल्व करायचं आहे, तर काय येते पहा, dy बाय dx सॉल्व करायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी dy बाय dt डिवाइडेड बाय dx बाय dt. dy बाय dt किती आहे आपल्याकडे, मायनस ए रेज टू कॉस इनवर्स टी इंटू लॉग ए डिवाइडेड बाय 2 अंडर रूट ए रेज टू कॉस इनवर्स टी इंटू अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर होल डिवाइड बाय. नेक्स्ट आणखीन dx म्हणजेच dx बाय dt ए रेज टू साइन इनवर्स टी इंटू लॉग ए डिवाइडेड बाय 2 अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स टी इंटू अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. आता यामध्ये कॅन्सल काय काय होते पहा, लॉग ए कॅन्सल, 2 2 कॅन्सल, अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर 1 मायनस टी स्क्वेअर कॅन्सल. तर राहिलं काय, dy बाय dx इक्वल्स टू काय काय राहिलं, मायनस ए चा पॉवर कॉस इनवर्स टी, ठीक आहे, डिवाइडेड बाय अंडर रूट ए रेज टू कॉस इनवर्स टी होल डिवाइडेड बाय ए रेज टू साइन इनवर्स टी डिवाइडेड बाय अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स टी. आता यांना सॉल्व करा. या ठिकाणी काय येतात की dy बाय dx इक्वल्स टू ए रेज टू कॉस इनवर्स टी डिवाइड बाय अंडर रूट ए रेज टू कॉस इनवर्स टी. म्हणजेच या ठिकाणी काय होत असते की अंडर रूट मायनस साइन तर बाहेरच आहे, ती या ठिकाणी ते ए चा पॉवर कॉस इनवर्स टी अगेन डिवाइडेड बाय परत सेम अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स टी. ते याला आपण असं लिहू शकतो dy बाय dx इक्वल्स टू, या ठिकाणी काय होतात पहा, अंडर रूट ए रेज टू कॉस इनवर्स टी म्हणजेच काय y डिवाइड बाय अंडर रूट ए रेज टू साइन इनवर्स टी म्हणजेच x. त्याचा आन्सर येते dy बाय dx इक्वल्स टू किती, मायनस y बाय x.